कुठेतरी या विषयाला काहीतरी एक पूर्णविराम मिळेल किंवा याच्यातून एक तोडगा निघेल. अनेक गोष्टी अशा असतात ज्या राजकारणाच्या पलीकडे असतात आणि मला वाटतं मूलभूत असतात. सगळ्याच पक्षांनी प्रश्न हे विचारणं गरजेचं असतं. तरी देखील गेल्या 2 दिवसामध्ये आम्हाला वाटलं होतं की पहिल्या दिवशी घटना घडल्यानंतर असेल, आपल्याच माध्यमातून लोकांसमोर आल्यानंतर असेल, काल आम्ही आंदोलन केलं त्याच्यानंतर असेल, अनेक वेगळ्या पक्षांनी हा विषय घेतला त्याच्यानंतर असेल, कुठे ना कुठेतरी जी काही घटना, जी दुर्दैवी घटना घडलेली आहे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, त्याच्यावर उत्तर येईल आणि काहीतरी न्याय त्या परिवाराला मिळेल. मला याच्यात परत एकदा मी सांगतो, राजकारण आणायचं नाही, कुठच्याही पक्षाला ह्याच्यात खेचायचं नाही आहे, कुठच्याही व्यक्तीने ह्याच्यात खेचायचं नाही आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्या राज्यामध्ये भाजपचं एवढं मोठं ताकदीचं सरकार आहे, बहुमताचं सरकार आहे, त्याच राज्यामध्ये जर मुख्यमंत्री महोदय स्वतःच्या कार्यकर्त्यांना असेल, स्वतःच्या जवळच्या लोकांना असेल न्याय देऊ शकत नसतील, तर इतर नागरिकांनी करायचं तरी काय? तसं पाहायला गेलं तर असंच बीड प्रकरणात झालं. त्यांचेच कार्यकर्ते होते, त्यांचेच सरपंच होते, त्यांची हत्या झाली, मंत्र्याचा राजीनामा घ्यायला उशीर झाला आणि ते प्रकरण अजूनही तसंच आहे. न्याय त्या परिवाराला अजून मिळालेला नाही आहे. पण ही जी घटना आहे, एका महिलेचा मृत्यू, प्रेग्नंट महिला होती, गरोदर महिला होती, 2 बालकं तिच्या पोटात, आणि मग जेव्हा तिथे ती एका वेगळ्या स्ट्रगलमध्ये होती, एका वेगळ्या कठीण परिस्थितीत होती. जे काही आम्ही ऐकतोय ते हॉस्पिटल प्रशासनाने सांगितलं की 10 लाख रुपये द्या, नाहीतर आम्ही तुम्हाला ॲडमिट करू शकत नाही. मी पुन्हा एकदा ह्याच्यात कुठच्याही डॉक्टरांना दोष देऊ इच्छित नाही. डॉक्टरांना दोषी पकडू शकत नाही. डॉक्टर मेहनत करत असतात, त्यांची सेवा लोकांची करत असतात. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॉस्पिटल प्रशासनाला हे सरकार जाब विचारणार आहे की नाही, हा एक प्रश्न आज उपस्थित होतो. आणि मी हे एवढ्यासाठीच समोर आपल्या मांडत आहे कारण ह्याच्यावरून धक्कादायक गोष्ट ही होती की ज्या रात्री हे सगळं घडलं, की ज्या वेळेला हे सगळं घडत होतं, मुख्यमंत्री मदत निधी जे सहायता कक्ष आहे, त्या कक्षातून 5 फोन जवळपास ते हॉस्पिटलला गेलेले आहेत. कदाचित ते आमदार महोदय असतील, त्यांच्या घरातूनही फोन गेले असतील. पण जे हॉस्पिटल प्रशासन एका गरोदर महिलेला सांगू शकतं किंवा तिच्या परिवाराला सांगू शकतं की मंत्र्यांनी करो, मुख्यमंत्र्यांनी करो, कोणी फोन केला तरी 10 लाख रुपये द्या, नाहीतर आम्ही तुम्हाला ॲडमिट करणार नाही, ही मगरुरी, हा माज, ही मस्ती हे फडणवीस सरकार उतरवणार आहे की नाही, आज हा सरळ प्रश्न आहे. असे अनेक हॉस्पिटल्स महाराष्ट्रात आहेत जे PPP मॉडेलवर चालतात किंवा प्रायव्हेट चालतात, चॅरिटीवर चालतात. अनेकदा ह्याच्यावर प्रश्न उचलले गेलेले आहेत, चर्चा देखील होते विधानभवनामध्ये. त्याचसोबत मागच्या वर्षी मला वाटतं जेव्हा फडणवीस साहेब DCM होते, तेव्हा त्यांनी एक चॅरिटीज कमिशनरचे